स्वामी समर्थ मित्रांनो, एका माकडाने सांगितले की कोणीही प्रेमात वेडे होऊन या दोन गोष्टी कधीच देऊ नयेत, नाहीतर तुम्हाला त्या परत मिळणार नाहीत. आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानवर्धक आहे. या कथेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दोन गोष्टींबद्दल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एका झाडावर एक माकड बसले होते आणि तिथून एक गाढव चालले होते. माकडाच्या मनात गाढवाची थट्टा मस्करी करण्याचा विचार. माकडाला त्या गाढवाच्या पाठीवर बसून जंगलात फिरायचे होते. गाढव बाहू, इथून गाव अजून खूप लांब आहे, त्यामुळे गावात पोहोचायला वेळ लागेल. तोपर्यंत मी तुम्हाला एक कथा सांगतो. तुम्हाला माहीत आहे का, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या प्रेमात वेड्या होऊन देऊ नयेत, मग ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी चालेल. तुला कथा ऐकायची आहे का? गाढव म्हणाला, होय गुरुदेव, तुम्ही मला ही कथा सांगा. मी मूर्ख आहे असं समजून अनेकदा लोक माझा गैरफायदा घेतात आणि माझ्याकडून त्या गोष्टी घेतात ज्या त्यांना मी द्यायला नको पाहिजे. जर तुम्ही मला आधीच सांगितले तर मी देखील सावध होईल, माणसांना कसे ओळखावे हे शिकेल. गाढव म्हणाले, ठीक आहे गुरुदेव, कथा सांगा. माकड गाढवाच्या पाठीवर बसून जंगल फिरण्याची मजा घेत गाढवाला कथा सांगू लागतो. एका नगरात एक राजा राहत होता. त्या राजाला मूलबाळ नव्हते, त्यामुळे राजा फार दुःखी असायचा. राजा जेव्हा कधी त्याच्या नगरात जायचा तेव्हा त्याला लोक म्हणायचे की हा राजा निपुत्रिक आहे, त्याची राणी बांज आहे. हा राजा त्याच्या पूर्वीच्या जन्मात मोठा पापी असावा, त्यामुळे त्याच्या नशिबात संतान सुख नाही. सकाळी जर कोणी याचा चेहरा पाहिला तर संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही, त्याचे कोणतेही काम होणार नाही. मित्रांनो, प्रजेच्या अशा गोष्टी ऐकून राजा खूप दुःखी होत असे. त्या राजाला चांगलं माहीत होते की आपल्या प्रजेच्या लोकांना प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आढळतो. जोपर्यंत मला एक मुलगा किंवा मुलगी होत नाही तोपर्यंत मला प्रजेचे टोमणे ऐकावेच लागतील. या सर्व गोष्टींमुळे राजा आणि राणी खूप दुःखी असायचे. एके दिवशी राजा राणीसोबत आपल्या महलात फेरफटका मारत होता आणि त्याच्या मनात या सर्व गोष्टी चालू होत्या की माझे नशीब काय आहे. देवाने मला राज्य दिले, पण राज्याचा उत्तराधिकारी द्यायला हवा होता. माझी काय अवस्था आहे. जिथे मी जातो तिथे मला लोक कमी समजतात आणि टोमणे मारतात. लोकांचे टोमणे बोलणे ऐकून माझं हृदय अगदी छेडून गेलं आहे. मित्रांनो, पतीच्या चेहऱ्यावरचं अत्यंत दुःखाचे भाव पाहून राणीला समजले की माझा नवरा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या दुःखात आहे. मग राजाला विचारते तेव्हा राजा म्हणतो, राणी, माझ्या चिंतेचे कारण जर तुला जाणून घ्यायचे असेल तर ते कारण म्हणजे आपण दोघेही निपुत्रिक आहोत. मी जेव्हाही नगरात जातो तेव्हा लोक मला पाहून तोंड मुरडतात. ते म्हणतात की हा राजा निपुत्रिक आहे, तुम्हाला वांज म्हणतात. आता मी या जगाचे बोलणे ऐकू शकत नाही. मला देवाला विचारायचे आहे की देवा, मी मागील जन्मात कोणते पाप केले आहे ज्याची किंमत मला या जन्मात भोगावी लागत आहे. मूल झाल्याचा आनंद आपल्याला का बघता येत नाही? मित्रांनो, राणीला चांगलं समजलं होतं की राजा रात्रंदिवस का उदास राहतो. त्याचबरोबर राजाच्या या उदासपणामुळे राजाला राजशाही कार्य सुद्धा नीट करता येत नाहीत. राजाची ही चिंता दूर करावीच लागेल असा राणी विचार करू लागते आणि मी राजाला प्रत्यक्षात नाही परंतु अप्रत्यक्षरित्या नक्कीच आनंदी करू शकते. त्यावेळी मी खोटे बोलणार आणि राजाला खुश करू शकते. काही दिवसांनी राणी राजाला खोटी बातमी देते, महाराज, मी गरोदर आहे. आता तुम्ही मुलाची काळजी करू नका. आता लवकरच एक लहान मूल आपल्या वाड्यात खेळणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणीही आता टोमणे मारणार नाही. राणीचे बोलणे ऐकून राजा प्रफुल्लित झाला. राणी, काय बोलताय तुम्ही? खरं बोलताय का? तेव्हा राणी म्हणाली, नाही महाराज, मी खरंच खरं बोलत आहे. मी का खोटे बोलेल? विश्वास ठेवा. राजाने राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. राजा खूप आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. आनंदाच्या भरात गेला आणि दरबारात त्याने राणी गरोदर असल्याची बातमी सर्वांना सांगितली. राणी गरोदर आहे, लवकरच या राज्याचा उत्तराधिकारी येणार आहे
ही बातमी राजाच्या संपूर्ण नगरात पसरली. सर्व प्रजा देखील खूप आनंदात होती. मित्रांनो, पुढे काय झाले? हळूहळू वेळ पुढे गेली. इकडे राणीची काळजी जास्तच वाढत चालली. राजासोबत खोटे बोलले होते, पण तिचे पोट वाढले आहे असं दाखवण्यासाठी पोटाभोवती तिला कपडे बांधावी लागायचे. 9 महिने पूर्ण झाले. राणी आणखीनच जास्त घाबरायला लागली. आता काय होणार? राजाची चिंता दूर करण्यासाठी मी राजाशी खोटं बोलले, परंतु आता मी राजाला मूल कसे दाखवणार? आज जर मी राजाला सत्य सांगितले तर राजाला ते खोटे सहन होणार नाही. राजा स्वतःचे नुकसान देखील करू शकतो. राणी अस्वस्थ होत होती. आता मी काय करू असा विचार करत होती. ती खूप दुःखी झाली आणि परमेश्वराचा धावा करते, आम्हाला असा मार्ग सांगा की ज्याने आमची इज्जत वाचेल. राजालाही त्रास होणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे देवा, मी राजाची चिंता दूर करण्यासाठी हे सर्व खोटं बोलले आहे. मित्रांनो, आता मी राजाला मूल कसे दाखवणार असं राणी विचार करू लागते. राणीची एक अतिशय जवळची दासी होती. राणीच्या पोटात मूल नाही हे फक्त त्या दासीलाच माहीत होते. राणी दासीला हात जोडून म्हणाली, प्रिय दासी, तू मला साथ दिलीस तर राजाचे सुख टिकवून ठेवू शकेल. माझे गुपित आहे ते मी तुला सांगणार आहे, परंतु तुला हे गुपित गुपितच ठेवायचं आहे. राणी म्हणते, राणी साहेब, मला जे सांगाल ते मी तयार आहे. ते गुपित गुपितच राहील. मी काहीही करायला तयार आहे असं म्हणते. राणीने दासीला त्यांच्या कुळ ब्राह्मणाला बोलवण्यास सांगितले. ब्राह्मण आले. त्यांनी सर्व काही पटवून सांगितले. राजाला खोटी बातमी पाठवली. दासीने जाऊन राजाला बातमी दिली, अभिनंदन महाराज, राणीने अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला आहे, पण मुलगा जन्माला आलाच नव्हता. हे सर्व राणी खोटे बोलत होती. तेव्हा मुलाला पाहण्यासाठी राजा ताबडतोब राणीच्या महलाकडे धावला. तेव्हा दासी म्हणाली, राजासाहेब थांबा, तुमच्या मुलाचे तोंड पाहू शकत नाही तुम्ही. तेव्हा तोंड पाहिले तर राजकुमाराचा मृत्यू होऊ शकतो. राजा, जेव्हा मुलगा मोठा होईल, लग्नास पात्र होईल, तेव्हाच तुम्ही त्याला पाहू शकाल. राजाने या बाबतीत कुळ ब्राह्मणाला विचारले. तेव्हा कुळ ब्राह्मण सुद्धा राजाला असेच म्हणाले, राजकुमाराचे तोंड आता पाहू शकत नाही. असे केले तर राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही राजकुमार विवाह योग्य होईपर्यंत धीर धरा. मित्रांनो, कुळ ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजाला प्रथम खूप वाईट वाटले. मग त्याने विचार केला की काही फरक पडणार नाही. घरात एक मूल आहे आणि तो माझा आहे. फक्त याचं तोंड पाहण्यासाठी मला काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. एवढंच. मी आता एका पुत्राचा वडील बनलो आहे. त्यामुळे मला टोमणे मारणार नाहीत लोक. मला कोणी वांस म्हणणार नाही. जेव्हा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याचे लग्न करू. तेव्हा मी त्याला पाहू शकेन. यानंतर राजा आनंदाने राजदरबारात पोहोचल्यावर तो गरिबांना भरपूर दान देतो. दुसरीकडे राजवाड्यात बसून राणी खूप रडत असते. ती विचार करत असते की मी राजाला मुलगा कुठून देऊ. मी राजाला खोटे सुख देऊन चांगले केले नाही. मुलाच्या लग्नापर्यंत राजासोबत खोटं बोलले, त्यानंतर काय होईल? हा सगळा विचार करून राणीच्या मनात धडधडत होते. राणी, काळजी करू नका, याला अजून खूप वेळ आहे. देव नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. मित्रांनो, अशा प्रकारे दासीने राणीला समजावले. वेळ पुढे पुढे चालला होता. असेच 20 वर्ष निघून गेले. राजाला वाटलं की आता मुलगा 20 वर्षाचा झाला आहे. त्याचं वय विवाह करण्यायोग्य झाले आहे. राजाने लगेचच लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला बोलवले आणि आपला मुलगा 20 वर्षाचा झाला आहे, त्यामुळे त्याचा विवाह करू इच्छित आहोत. आमच्या मुलासाठी एक सुसंस्कारी, सुशील, सुंदर मुलगी शोधा. लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने लगेच शेजारील राज्यात बातमी सांगितली. बातमी मिळताच अनेक महाराजे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी येऊ लागले. राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला अनेक लोक आले. तेव्हा राजा ताबडतोब राणीच्या खोलीत पोहोचला. म्हणाला, प्रिये, आपल्या मुलाचे वय आता 20 वर्ष झाले आहे. हे वय विवाह करण्यायोग्य आहे. आजूबाजूच्या राज्यातील राजांना आम्ही सांगितले होते. आता राजकुमाराचे लग्न करू इच्छित आहोत. तेव्हा राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला लोक आले आहेत. पूर्व कहाणीप्रमाणे राणीला मुलगा नाहीच, तर राजकुमाराला राजासोबत पाठवेल तरी कोणाला? मग पुन्हा राणीने खोटं सांगितलं. महाराज, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवायला येतील,
पण त्यांना मुलगा तेव्हा दाखवावा लागेल. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट राणी म्हणाली, महाराज मला माफ करा. आपल्या कुळ ब्राह्मणाने सांगितले आहे की मुलाला येथे दाखवले तर फार मोठा अनर्थ होईल. आपल्याला मुलाच्या जीवाला धोका आहे. तेव्हा राजांना सांगा की ज्यांचं लग्न करायचं आहे त्या अटीवर करावे लागेल. मुलगा जेव्हा नवरदेव बनून लग्न मंडपात जाईल तेव्हाच त्यांना बघता येईल. जो आपल्या मुलाला न पाहता लग्नासाठी तयार होईल त्याच्यासोबतच विवाह जुळवा, असं राणीने राजाला सांगितलं. राणीचे म्हणणे ऐकून राजा परत गेला. परत जाऊन राजा म्हणतो की हे सर्व राजे हो, मला माफ करा. जर तुम्हाला मुलगा न बघता मुलीचा विवाह राजकुमारासोबत करायचा असेल तरच आम्ही ते करायला तयार आहोत. कारण आमच्या कुळ ब्राह्मणाने असे सांगितले आहे. मुलगा आता दाखवला तर मोठे अपशकुन घडू शकतात. मुलाला काहीही होऊ शकते. इथे दाखवला जाणार नाही. तेव्हा मुलगा फक्त थेट मंडपात दाखवला जाईल. जर तुम्हाला माझी अट मान्य असेल तरच माझ्या राजकुमाराचे लग्न तुमच्या मुलीसोबत करण्यासाठी मी तयार आहे. जर ही अट तुम्हाला मान्य नसेल तर माझा नाईलाज आहे. राजाची ही गोष्ट सर्वांनी ऐकून सर्व तेथून निघून गेले. पण जवळच्या राज्यामध्ये एक राजा होता. त्याला ही अट मान्य होती. तेव्हा त्याने ठरवले की लग्न मंडपात त्या मुलाला मी पाहीनच, त्यामुळे मला काहीच हरकत नाही. मी माझ्या मुलीचे लग्न राजकुमारासोबत लावून द्यायला तयार आहे. तेव्हा त्याने प्रस्ताव मान्य केला आणि घरी गेला. मुलाच्या लग्नाची तयारी सुरू करतो आणि दुसरीकडे राजा जातो. राणीला सर्व हकीकत सांगतो. एका राजाने आपल्या मुलीचे नाते राजकुमारासोबत निश्चित केले आहे. आपल्या मुलाचे लग्न ठरले आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. मी आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करून राजाचे म्हणणे ऐकून राणी काहीच बोलली नाही. राणी म्हणाली, ठीक आहे, आम्ही तयार आहोत. तुम्ही लग्नाची तयारी करा. आपल्या मुलाचे लग्न थाटामाटात करा. राणीसोबत काही वेळ घालवल्यानंतर राजा त्याच्या दरबाराकडे येतो. इकडे राणीला खूप वाईट वाटते. राणी दासीला बोलवते. खूप रडून म्हणते, ताई, आता माझ्या मुलाचे लग्न देखील पक्के झाले. लग्नाची तारीख देखील निश्चित झाली. आता मला सांगा मी काय करू. कसे बसे लपवत होते. पतीसोबत खोटे बोलून खूप मोठी चूक केली आहे. त्यावेळेला मला माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी तसे बोलले, परंतु आता मी माझ्या खोट्यात पूर्णपणे अडकली आहे. पुढे काय करायचे हे मला काहीच सुचत नाही. दासी म्हणाली धीर देत, राणी, काळजी करू नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. देव नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. तो दिवस सुद्धा उजडला ज्या दिवशी राजकुमाराचे लग्न होते. बराच वेळ अशी दासी शांत आहे पाहून राणीचं टेन्शन आणखीनच वाढू लागले. परंतु अचानक राणीच्या डोक्यात एक कल्पना असते. राणी म्हणाली, दासी, माझ्या मनात एक कल्पना येत आहे. काय होईल ते होईल, पण आता हे गुपित आपल्याला लपवावे लागेल. तू एक काम कर, पिठाचा एक वर तयार कर. त्याला सजवून पालखीत व्यवस्थित बसव. सर्वांना सांगा की ही पालखी वाटेत उघडू नये, कोणी पाहू नये. पालखी थेट लग्न मंडपात उघडली जाईल. दासीने पिठाचा एक गोळा बनवला, त्याला वरासारखे सजवले आणि पालखीत बसवले. पालखी सजवून व्यवस्थित ठेवली. या पालखीला कोणी उघडी नये असे सांगितले. थेट लग्न मंडपात उघडली जाईल. पालखीच्या चारही बाजूने पालखीला बंद केले. पिठाच्या गोळ्याचा राजकुमार बसला होता. महाराज मोठ्या थाटामाटात वरात पुढे घेऊन निघाले. राणीने महाराजांना सांगितले की वाटीमध्ये पालखी उघडून पाहू नये. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या, कारण जर कुणी वाटेमध्ये पालखी उघडून पाहिली तर आपल्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो. कुळ ब्राह्मणांनी जे सांगितले आहे त्या गोष्टीचे पालन करा. राजा म्हणतो, ठीक आहे. 4 शिपाई पालखी उचलतात. लग्नाची वरात पुढे जाऊ लागते. लग्नाची वरात जंगलाच्या मार्गाने जाणार होती. बराच वेळ चालून आल्यामुळे वराडातील सर्व लोक खूपच थकले होते. त्यांनी विचार केला की झाडाजवळ थोडा वेळ आराम करून राजाने वराची पालखी खाली ठेवण्याचा आदेश दिला. थोडा आराम केल्यानंतर इथून आपण पुढच्या मार्गाला जाऊ, असे राजाने सर्वांना सांगितले. राजाच्या आदेशानुसार शिपायांनी पालखी एका झाडाजवळ ठेवली. शिपायांनी नवऱ्याची पालखी एका झाडाजवळ ठेवली आणि दुसऱ्या झाडाखाली बसून ते आराम करत होते. ज्या झाडाखाली नवरदेवाची पालखी ठेवली त्या झाडाखाली इच्छाधारी नागाचे बीळ होते.
बिळाच्या दारात नागाची जी पत्नी होती तिने जेव्हा पालखी पाहिली तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, अहो ही कसली वरात आहे. पहा, या पालखीमध्ये पिठापासून बनवलेला गोळा वराच्या स्वरूपात सजवून ठेवलेला आहे. हे ऐकून नाग पत्नीला म्हणाला, प्रिय, तू म्हणत आहे एका लग्नाची वरात चालली आहे, परंतु त्यात खुद्द नवरदेवच नाही. त्या नवरदेवाच्या जागी फक्त पिठाचा गोळा आहे. हे कसं शक्य आहे. नागाची पत्नी म्हणते, जर तुम्हाला माझं खरं वाटत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन पहा. पालखीमध्ये नवरदेव आहे तो फक्त पिठाचा गोळा. नागिनीचं म्हणणं ऐकल्यावर नाग ताबडतोब जवळ जातो आणि हे दृश्य पाहून त्यालाही आश्चर्य वाटते. नंतर पुन्हा बिळामध्ये परत येतो. त्याच्या नागिनीला म्हणतो, नागिन, मला तुला काही सांगायचे आहे. तू परवानगी दिलीस तर राजाच्या लग्न मंडपाचे सौंदर्य मी वाढवू शकतो. नागिन म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे. तेव्हा नाग म्हणाला, हे प्रिये, मला सांगायचे आहे, तुझी इच्छा असेल तर मी एका मनुष्याचे रूप धारण करेल आणि पिठाच्या गोळ्याऐवजी पालखीमध्ये जाऊन बसेल, ज्यामुळे लग्नमंडपामध्ये राजाचे हसू होणार नाही. आता तुम्हीच सांगा, नवरदेवाशिवाय वराड असेल ते कसे. नवरदेवाशिवाय जर वरात लग्नमंडपामध्ये पोहोचले तर तिथे जाऊन पालखी उघडण्यात आली तर पालखीमध्ये नवरदेव दिसणार नाही. नवरदेवाच्या जागी पिठाचा गोळा दिसेल. हा सर्व प्रकार राजाला तेव्हा स्वतःचीच लाज वाटेल. राजाला कोणाला तोंड दाखवता येणार नाही. जर तू परवानगी दिली तर मी राजाचा पुत्र होऊन लग्न मंडपाचे सौंदर्य वाढवेल. नवऱ्याचे म्हणणे ऐकून राणी म्हणाली, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्ही वराच्या वेशात राजाच्या मुलीशी लग्न कराल तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आम्हाला विसरणार नाही ना. तेव्हा तो म्हणाला, प्रिये, तू माझ्यावर विश्वास ठेव. जर मी असे केले नाही तर लग्न मंडपामध्ये काहीही घडू शकते. दोन राज्यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला राजपुत्राचे रूप धारण करावेच लागणार आहे. एकदा लग्न झाले की मी पुन्हा तुझ्याकडे परत येईल. नवऱ्याचे म्हणणे ऐकून नागिन म्हणाली, स्वामी, जर असं असेल तर तुम्हाला जाऊ देऊ शकते, कारण तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. नागिनीने तिच्या नवऱ्याला परवानगी दिली. नाग पालखीत गेला. पिठाच्या गोळ्यात विलीन झाल्यानंतर त्याचे रूप बदलले. अतिशय देखणा राजकुमार आणि अतिशय सुंदर असा वर तयार झाला. काही वेळाने लग्नाची मिरवणूक पुढे सरकली. शिपाई पालखी घेऊन थेट दुसऱ्या राजाच्या ठिकाणी जातात. तेव्हा ते दुसऱ्या राजाच्या मंडपात पोहोचले तेव्हा त्या राजाने मिरवणुकीचे सुंदर स्वागत केले. राजा म्हणाला, तुमचा मुलगा कुठे आहे. राजकुमाराला पालखीतून बाहेर काढा. तुम्ही म्हणाला होता मुलाचा चेहरा लग्न मंडपातच दाखवला जाईल. आता तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर काढा. त्याचा चेहरा आम्हाला दाखवा. मुलगा इतका देखणा होता की राजाचे डोळे दिपले. राजाला खूप आनंद झाला. राजा विचार करू लागला, याचा अर्थ राणीला राजकुमाराला दाखवायचा नव्हता, कारण राजकुमार चंद्रासारखा सुंदर आहे. मुलाला पाहून राजा भारावून जातो. मित्रांनो, जेव्हा मुलीच्या वडिलांनाही वराला पाहिले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. त्यानंतर लग्नाची विधी सुरू होतात. तो इच्छाधारी नाग ज्याने राजकुमाराचे रूप धारण केले होते तो मोठ्या थाटामाटात लग्न पार पाडतो. लग्न झाल्यावर राजकुमार वडिलांना म्हणाला, बाबा, माझी एक इच्छा आहे. माझी पालखी वेगळी आणि माझ्या बायकोची पालखी वेगळी असावी. राजा म्हणाला, बेटा, काहीच हरकत नाही. जशी तुझी इच्छा. तुझ्यासाठी वेगळी पालखी व तुझ्या पत्नीसाठी वेगळी पालखी तयार केली जाईल. मित्रांनो, राजाने तसा आदेश दिला व पुन्हा ज्या झाडाखाली वरात थांबले होते त्या झाडापर्यंत पालखी येऊन पोहोचते. त्यानंतर सर्वजण आराम करू लागतात. इथे काय होते, तो वर इच्छाधारी नाग होता. त्याचे रूप बदलून राजकुमार बनून गेलेला. त्याची पत्नी नागिन अतिशय आतुरतेने वाट पाहत होती. राजकुमार म्हणजे इच्छाधारी नाग त्याच्या पत्नीला नागिनीला नागाच्या रूपात भेटायला जातो. तिला भेटल्यावर खूप आनंद होतो. तो म्हणतो, प्रिये, मी या राजाची इज्जत वाचवली आहे. मी त्याच्या मंडपाची शोभा वाढवली आहे. राजकुमाराचे रूप धारण केल्यामुळे राजांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाले नाहीत. ती म्हणते, बरं झालं, पण तुम्ही आता कुठेही जाणार नाही. तुम्ही फक्त माझ्याजवळ राहणार आहात. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा नाग म्हणतो, राणी, अजून धीर धरावा लागेल तुम्हाला. नागिन म्हणाली,
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? नागाने उत्तर दिले, या राजाची इज्जत तर मी वाचवली आहे, परंतु राजाची सुनबाई तिची एक प्रकारे फसवणूक केली आहे असं मला वाटत आहे. जेव्हा लग्नाची वरात तिच्या सासरी पोचेल तेव्हा राजकुमार कुठेही दिसणार नाही. त्यामुळे तिच्यावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याबद्दल तू विचार करू शकते. मला जे काही म्हणायचे आहे ते मला म्हणता येत नाही. तू फक्त समजून घे. 2 राज्यांमध्ये विवाद होऊ नये यासाठी तुम्ही केले ते खूप झाले. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देऊ शकत नाही असे नागिन म्हणाली. तेव्हा नाग म्हणाला, हे प्रिये बघ, काळजी करू नकोस, जरा विचार कर. तिथे गेल्यावर जर या मुलीला नवरा दिसला नाही तर ती रडून रडून मरून जाईल. माझी तुला विनंती आहे की जास्त नाही तर फक्त 2 दिवसांसाठी मला जाण्याची परवानगी दे. 2 दिवसांनी मी तुझ्याकडे परत येईल. जेव्हा ती मुलगी तिच्या माहेरी तिच्या वडिलांसोबत घरी जाईल तेव्हा आम्ही तुझ्याकडे येईल. मला फक्त 2 दिवसांची परवानगी दे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला फसवणार नाही. तेव्हा नवऱ्याचे बोलणे ऐकून नागिन खूप दुःखी होते आणि म्हणते, अहो, आज मला खात्री पटली आहे. तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. मला फसवून तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला मला विसरायचं आहे. मला दुःखात एकटीला सोडून जायचं आहे. म्हणूनच तुम्ही सारखं सारखं तिकडे जाण्याचा हट्ट करत आहात. मित्रांनो, नागाने त्याच्या पत्नीला खूप विनंती केली. नाग तिला पुन्हा पुन्हा पटवून देऊ लागला आणि म्हणाला, मी तुला वचन देतो की मी तुझ्याकडे परत नक्की येईल. मला तिच्याशी काही घेणे देणे नाही. मला फक्त 2 दिवस तिच्यासोबत राहू दे. मित्रांनो, अशा प्रकारे त्या नागिनीला पटवून दिले आणि त्याच्या जागी पुन्हा तो वर बनतो. त्या पालखीत जाऊन बसतो. मित्रांनो, दुसरीकडे राणी मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करते, हे परमेश्वरा माझे रक्षण करा. राणी रात्रंदिवस मंदिरात रडत घालवते. इकडे मुलासोबत लग्नाची वरात घरी येऊन पोहोचते आणि जेव्हा दासीने दरबारातील सर्व लोकांना राजकुमाराला पाहिले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांना आता या गोष्टीचे खरे कारण कळले की राणीने इतकी वर्ष राजकुमाराला कोणालाही का दाखवले नाही. राजकुमार खूपच सुंदर आणि देखणा दिसत होता. जेव्हा त्याला दासीने पाहिले तेव्हा राजाचा मुलगा आणि त्याची सून, तेव्हा दासीचे डोळे विस्फारले. तिला आश्चर्य वाटले, कारण फक्त त्याच दासीला माहीत होते की राणीला मुलगा झालाच नव्हता. राणी राजासोबत खोटं बोलली होती. दासीला या सर्वांना पाहून खूप आनंद झाला. दासी धावत मंदिरात पोहोचली. तिने राणीला सर्व सांगितले आणि म्हणाली, राणी, देवाने तुमची विनंती ऐकली आहे. तुमची सून तुमच्या मुलासह आली आहे. तुमचा मुलगा खूप देखणा आहे. मित्रांनो, जेव्हा राणीने दासीकडून हे सर्व ऐकलं तेव्हा राणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. देवाचे आभार मानल्यावर राणी दासीसह घरी आली. सुनेला मोठ्या आदराने तिने घरात घेतले. राणीने तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली, कारण राणीला माहीत होते की हा देवाचा प्रसाद आहे. मित्रांनो, राजाच्या आनंदाला तर सुद्धा सीमाच उरली नव्हती. राजाच्या घरात आनंदाचे वातावरण होते. जो नाग बनून राजकुमार म्हणून आला होता तो त्या मुलीचा नवरा म्हणून आला होता. तो हळूहळू त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतो. हळूहळू त्या मुलीच्या प्रेमात पडून या नागिनीला मात्र विसरायला लागतो. 2 दिवसात परत येईल असं सांगून 2 महिने उलटून गेले तरी सुद्धा नागिनीजवळ परत गेलेला नसतो. तेव्हा नागिनीला खूप चिंता वाटू लागते. नागिनीला आता खूपच वाईट वाटत असते. ती विचार करते की माझा पती मला विसरला आहे. आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे. मी फसवणुकीचा बदला नक्की घेणार. तेव्हा नागाला माहीत होते की नागिन मला शोधत इथपर्यंत नक्की येणार, म्हणून त्याने वडिलांना राजवाड्याच्या भोवती खोल खड्डा खणायला सांगितला आणि तो खड्डा पाण्याने भरून ठेवला. राजाने मुलाला विचारले, असे का करत आहे? तेव्हा राजकुमार म्हणाला, बाबा, मी हे सर्व आपल्या राजवाड्याच्या सुरक्षितेसाठी करत आहे. आपल्या राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला आणि तो पूर्ण पाण्याने भरला. इच्छाधारी नागाला वाटले की आता त्याची पत्नी नागिन राजवाड्यामध्ये येऊ शकत नाही.
त्या नागाचे म्हणजे राजकुमाराचे त्याच्या पत्नीवर इतके प्रेम जडले होते की त्याला तिला सोडून जाण्याची इच्छाच होत नव्हती. त्याला वाटले की आपल्याला इतकी सुंदर बायको मिळाली आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य मी तिच्यासोबतच घालवेल. तो पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. त्याला असं वाटलं की त्याची पत्नी नागिन त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही, परंतु दुसरीकडे नागिनीला तिचा बदला घ्यायचा असतो, म्हणून ती त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत असते. राजवाड्यापर्यंत भटकत भटकत येऊन पोहोचते, परंतु राजवाड्यापर्यंत पोहोचल्यावर ती पाहते की राजवाड्याच्या भोवती खोल खड्डा खणला आहे. त्या राजवाड्याभोवती खड्ड्यामध्ये पाणी देखील भरलेलं होतं. हा सर्व प्रकार पाहून तिला कळलं की हा सर्व सापळा तिच्या नवऱ्याने रचला आहे. हे पाहून तर नागिनीला आणखी जास्त राग येतो. तिची सुडाची भावना आणखी मोठ्या प्रमाणात वाढते. आता नागिनीला त्या राजवाड्यामध्ये प्रवेश करायचा होता, परंतु तिला मार्ग कुठूनही सापडत नव्हता. ती संपूर्ण राजवाड्याला फेरी मारते, परंतु तिला मार्ग कुठेही सापडला नाही. ज्या मार्गाने ती राजवाड्यामध्ये प्रवेश करते, एक छोटासा मार्ग तिला सापडतो. आतमध्ये गेल्यावर ती पाहते की तिचा नवरा त्या मुलीसोबत आनंदाचे क्षण घालवत आहे. तिच्या रागाला तर मग पाराच उरला नाही. रागाच्या भरात ती विचार करते की मी या दोघांनाही दंश करून मारून टाकावे, परंतु पुढच्या क्षणी नागिनीच्या मनात विचार येतो की मी जर या नागाला दंश केला आणि मारलं तर या मुलीचं काय होणार? तिच्या नवऱ्याशिवाय ती मुलगी सुद्धा जगणार नाही. जर मी मुलीला दंश केला तर माझा नवरा या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळा. त्यामुळे जर मी मुलीला मारलं तर तो सुद्धा आत्महत्या करेल. म्हणून कोणीतरी असे म्हटले आहे की या दोन गोष्टी तुमच्या कितीही जवळच्या असू द्या, त्या देऊ नका. कधीही इतर व्यक्तीला देऊ नयेत. त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टीची खबरदारी नक्कीच घ्यावी. नंबर 1, कोणत्याही स्त्रीने तिचा नवरा कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये. कोणत्याही पुरुषाने आपली पत्नी दुसऱ्याच्या हातात देऊ नये किंवा दुसऱ्याला देऊ नये, कारण ती पुन्हा मिळणे अशक्य असते आणि जरी मिळाली तरी ते नाते पुन्हा पहिल्यासारखे बनत नाही. आणि नंबर 2, कमावलेला पैसा, धनदौलत, संपत्ती दुसऱ्याच्या हातात देऊ नये. दुसऱ्याच्या हातात गेलेले पैसे परत मिळण्यात मोठी अडचण होते. आपण कोणाला दिलेले पैसे योग्य वेळी कधीच परत मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. कोणालाही पैसे देताना विचार नक्की करायला पाहिजे. नागिन विचार करू लागली की माझ्याकडे आता काहीच उरले नाही. मी जाणून बुजून माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. मी माझा नवरा माझ्या स्वतःच्या हाताने दुसरीला दिला आहे. या सर्व गोष्टींमध्ये चूक फक्त माझीच आहे. मी त्याच वेळी माझ्या नवऱ्याला थांबवायला हवं होतं. नागिन मुलीला आणि नवऱ्याला सावण्याचा विचार बदलते. ती नागिन विचार करते की मी या दोघांना मारणार नाही, परंतु स्वतःचे प्राण नक्की संपवणार. त्यानंतर ती नागिन त्याच नागाच्या पलंगाजवळ तिचं डोकं आपटून आपटून प्राण त्यागते. त्यानंतर सकाळ होते. राजकुमाराची बायको लवकर उठून तिच्या कामासाठी निघून जाते. तिचे त्या मेलेल्या नागिनीकडे लक्ष जात नाही, परंतु नाग उठतो तेव्हा नागिन पडली आहे हे पाहून त्याला खूप वाईट वाटले. आता त्याला खूप दुःख वाटतं. तो म्हणतो की या सर्व गोष्टीमध्ये माझी चूक आहे. मीच या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळा झालो आणि तुला विसरून गेलो. खरं तर तुझं प्रेम माझ्यावर होतं. तू दोघांनाही मारू शकले असतेस, परंतु तू तसं केलं नाही. मात्र स्वतःचं प्राण त्यागलं. माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी संपूर्ण राजवाड्याभोवती खोल खड्डा खांदला आणि पाण्याने भरून ठेवला, परंतु तू माझ्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलीच. तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं मी किती आनंदात आहे, तेव्हा तू आम्हाला नक्कीच मारू शकले असतीस, पण तू तसं केलं नाही. खरं प्रेम तुझं माझ्यावर आहे. मी खूप मोठी चूक केली म्हणून इच्छाधारी नाग रडू लागतो. इकडे गाढवाच्या पाठीवर बसलेला माकड म्हणतं, अरे गाढवा. अशा प्रकारे राजपुत्राचा वेश धारण केलेला इच्छाधारी नाग स्वतःलाच नागिनीच्या मृत्यूचा दोषी ठरवू लागतो. त्यामुळे स्त्रियांनी व पुरुषांनी या दोन गोष्टी कधीच कोणाला देऊ नयेत, कारण त्या परत मिळणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे स्वतःचा जोडीदार
कितीही गोड बोलून परवानगी मागत असेल तरीही देऊ नका. माकड म्हणाला, बायकोने या 2 गोष्टीची परवानगी कधीच पतीला देऊ नये. या कथेमधून हा बोध मिळतो. व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.